श्रीराम जय राम जय जय राम। नाम प्राणाबरोबर सांभाळावे। आपल्याला जीवात दिली आहे ती जर नामस्मरण करण्याव्यतिरिक्त वापरली तर ते चांगले होईल का? जे करण्याने देवाची प्राप्ती होते ते न करता इतर गोष्टी बोलून वेळ घालविला तर कसे चालेल? तुम्ही अभ्यास करता, अभ्यासाकरिता जी पुस्तकं घेतली ती जर नुसती उशाला घेऊ लागलात तर अभ्यास होईल का? म्हणून म्हणतो, आपल्याला जिव्हात दिली आहे तिचा उपयोग नामस्मरण करण्याकरिता करा। प्रकृती चांगली सुदृढ आहे, चांगले धट्टे-कट्टे पाय आहेत। ते जर देवाच्या प्राप्तीकरता वापरले नाहीत तर पाय नसलेले काय वाईट? तुमच्या पुढे ब्रह्मानंद बुवांचे प्रत्यक्ष उदाहरण असून असे का करता? त्यांनी काय केले पहा। त्यांनी नामस्मरणाशिवाय दुसरे काहीच केले नाही। त्यांनी प्राणाबरोबर नाम सांभाळले। तुम्हाला तितके तरी करता आले नाही तरी जसे देहावर प्रेम करता तसे तरी नामावर ठेवा। आताच्या दिवसात तर कलीचा एक एक दिवस देवावरचा भाव घालवायला कारण होतो, तरी ह्या वेळेस सांभाळा। अश्रद्धा उत्पन्न झाली तर आपले पापच आड येते असे समजा आणि त्यावेळेस नामस्मरण करीत जा। माझ्यावर व्यवहाराबाबत पाहिजे तर विश्वास ठेवू नका, पण नामस्मरण करायला सांगतो त्यावर विश्वास ठेवा। नाम व्यवहाराकरता उपयोगात आणू नका। नामस्मरण नामाकरताच करीत जा, म्हणजेच खरा आनंद तुम्हाला मिळेल। दिवसातून किती वेळ नामात घालविला त्याचा रोज विचार करीत जा आणि काही वेळ तरी नामात घालविण्याचा निश्चय करा, म्हणजे विश्वास वाढत जाईल। खरे समाधान तुम्हाला नामातच मिळेल। भगवंताचे नाम हे स्वयंभू आणि स्वाभाविक आहे। नामाबद्दल संशय किंवा विकल्प आले तरी ते तसेच आग्रहाने घ्यावे। सर्व संशय आपोआप नाहीसे होतील। खरोखर भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशाप्रमाणे आहे। वेळ प्रसंगी ते खास उपयोगी पडते। विकल्पाच्या उच्चाटनाची गुरुकिल्ली म्हणजे नाम होय। भगवंताला अनन्य शरण जाऊन तुझ्या नामाचे प्रेम मला दे अशी काकुळतीने त्याची प्रार्थना करावी, म्हणजे नामाचे प्रेम आपोआप वाढेल आणि भगवंताचे खरे दर्शन घडेल। वासनेमुळे माझ्या आनंदाचा भंग होतो, म्हणजे वासना माझ्या आनंदाची चोरीच करते। ज्या समाधानाकरिता माझी खटपट चाललेली असते ते समाधानच वासना हिरावून नेते। नामस्मरणाने या वासनेला योग्य दिशा मिळते। म्हणून सदा सर्व काळ नामात राहिले तर हळूहळू तिचा अंत होऊन केवळ आनंदच आपल्याजवळ राहील। श्रीराम जय राम जय जय राम। आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा। पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल। श्रीराम जय राम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 6 निरूपण। नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना ना विकारी, नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। जय जय रघुवीर समर्थ। उत्तम पुरुष निरूपण समासामध्ये समर्थांनी दंभ, दर्प, अभिमान, क्रोध आणि कठोर वाणी ही अज्ञानाची लक्षणे सांगितली आहेत। पुढे 18व्या दशकातील 6व्या समासात तोंडाळ, कठोर वचनी, शीघ्रकोपी माणसाला समर्थांनी राक्षस म्हणून संबोधले। या सर्व विकारांमध्ये क्रोध
हा माणसाचा प्रधान शत्रू आहे. हा क्रोध कसा बळावतो? समर्थ म्हणतात, अभिमाने उठे मत्सर, मत्सरे ये तिरस्कार. पुढे क्रोधाचा विकार प्रबळे बळे. दास 1:1-23. विचारशक्ती नष्ट करणारा, स्वतःबरोबर इतरांचा नाश करणाऱ्या क्रोधावर विजय मिळवण्याची शिकवण समर्थ सांगतात. कारण या क्रोधाचे अनेक दुष्परिणाम शरीरावर, मनावर, बुद्धीवर होतात. भगवद्गीतेत भगवंतांनी स्पष्ट सांगितले आहे, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशाद बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. अध्याय 2 श्लोक 63. क्रोधामुळे भ्रम होतो. भ्रमामुळे तसेच अविवेकामुळे विस्मरण होते. विस्मरणामुळे निश्चयात्मक बुद्धी नष्ट होते आणि बुद्धिनाश झाला, विवेकाचा नाश झाला की सर्वस्वाचा नाश होतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. गोंदवलेकर महाराज चरित्र. अधिकार जाणावा प्रेमाचा, निश्चय करावा निर्मोहाचा. जैसे वागे तैसीची बोले वाचा, माझा सद्गुरु ब्रह्मचैतन्य. महाराजांना 3 गोष्टी प्रिय होत्या, रामनाम, अन्नदान आणि सगुण भक्ती. सगुण भक्ती कशी करावी हे त्यांनी प्रत्यक्ष दाखविले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार आपली प्रत्येक कृती रामाला सांगून करावी. रामाला घरातील मोठा माणूस समजावे, दगडाची मूर्ती समजू नये. एकदा महाराजांसोबत त्यांच्या जवळची 4-5 माणसे बसली होती. महाराजांनी विचारले, राम प्रगट झाले तर काय मागाल? सर्वच चूप बसले. महाराज म्हणाले, मी तर मीपणाची जाणीव कमी कर हे मागेन. कारण ही जाणीव परमार्थाला फार घातक आहे. एकदा कर्नाटकातील एक दशग्रंथी ब्राह्मण महाराजांची कीर्ती ऐकून त्यांच्याकडे आला. त्याला भयंकर पोटशुळाची व्याधी होती. अण्णाशी जणू त्याचं वैरच होते. जेवणाची वेळ झाली होती. महाराज त्याला म्हणाले, स्नानाधी उरकून घ्या आणि प्रसाद घ्या. तो म्हणाला, मी अन्न खाल्ले की भयंकर त्रास होतो. महाराज म्हणाले, रामाचा प्रसाद आहे, पोटभर जेवा. तो ब्राह्मण खरंच पोटभर जेवला. पोट तर दुखले नाहीच, पण तेव्हापासून पोटशुळही गेला. गीतामाई आपल्या मुलाबद्दल फार तृप्त होत्या. महाराज मातृसेवक होते. एका रात्री आईचे पाय चेपत असताना विचारले, आई, आता तुझे वय झाले, तुझी काही इच्छा असेल तर सांग. आई म्हणाली, गणू, एकदा काशी यात्रा करावीशी वाटते. महाराज म्हणाले, ठीक आहे, उद्याच निघू. आई म्हणाल्या, अरे गणू, इतक्या घाईने कसे शक्य आहे? घराची काही व्यवस्था लावावी लागेल ना, नाहीतर लोक काहीच शिल्लक ठेवणार नाहीत. महाराज म्हणाले, तू काही काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्था करतो. काशीला निघायचा दिवस उजाडला. गाड्या जुंपल्या गेल्या. महाराजांनी चिंटू बुवांना बोलवून मंत्र म्हटला व घरावर तुळशीपत्र ठेवले. सर्व घर लुटवले. 15 मिनिटात घर स्वच्छ झाल्यावर महाराजांनी विचारले, आई, आता काही काळजी आहे का घराची? काय माहीत पुढे काय होईल. सर्वजण प्रयागला गेले. तिथे 2-3 दिवस राहून खूप दानधर्म केला. मग काशीला महिनाभर राहिले. तिथेही घाटावर आईच्या हाताने खूप दानधर्म करवला. गयेला जाऊन अयोध्येला आले. आईची प्रकृती खालावतच चालली होती. महाराजांनी शरयू तीरावर आईला एका गादीवर बसवले व म्हणाले, आई, गादीखाली रुपये आहेत, तू सर्वांना हवे तेवढे दे.
आई मोठी भरभरून सर्वांना वाटत होती, पण पैसे संपले नाहीत. आईने मनसोक्त दान केल्यावर तिला घरी आणले. रामाला प्रसाद केला, आईला खाऊ घातले. विचारले, आई, तुझी काही इच्छा आणखी आहे का? आई म्हणाल्या, गणू, आता काही इच्छा नाही. तुझ्या मांडीवर डोके ठेवून मरण यावे बस. त्याच दिवशी गीतामाई महाराजांच्या मांडीवर डोके ठेवून अनंतात विलीन झाल्या. एवढे धैर्यवान महाराज, पण त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्यांना सहज अभंग स्फुरला. दया करी राम सीता, सांभाळावी माझी माता. दया करी शरयूबाई, मुक्त करी माझी आई. आईचे दोष माझ्या माथा, एवढी ऐकावी विनंती. आता कोठे राहू कोठे जाऊ, आई तुला कोठे पाहू. लोकांनी नामगजरात आईचा अंत्यसंस्कार पार पाडला. महाराजांनी दिवस वार सारे व्यवस्थित केले. भरपूर अन्नदान वस्त्रदान केलं. मोरगिरीच्या वामनराव पेठणकरांना खूप उशिरा मुलगा झाला, पण तो नेहमी आजारी असायचा. म्हणून त्याला घेऊन महाराजांकडे आले. महाराज म्हणाले, ही ठेव रामरायांनी तुम्हाला दिली आहे. रामरायाच ठरवतील याचे काय करायचे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्यमूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.